नमस्कार मित्रांनो. तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 19 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी सारखा अर्णवला फोन ट्राय करत असते. अर्णवचा फोन काही लागत नाही आणि एका मुलीला अर्णवचा फोन सापडतो. ती मुलगी फोन ऑन करते. ईश्वरीला इथे मेसेज येतो. ईश्वरी पटकन अर्णवला फोन लावते. ती मुलगी फोन उचलते. ईश्वरी विचारते, अर्णव सर कुठे आहेत? ती मुलगी म्हणते, मला नाही माहिती हा फोन कोणाचा आहे. मी मिहिका बोलते. ईश्वरी म्हणते, हा फोन ज्यांचा आहे ते दादा तुझ्या बाजूला आहेत का? ती मुलगी म्हणते, नाही, मी तर टायर खेळत होते. मला नाही माहिती हा फोन कोणाचा आहे. मी खेळत असताना मला हा फोन सापडला. ईश्वरी म्हणते, ठीक आहे बाळा, पण तू जिथे कुठे आहेस ना तिकडचा पत्ता सांग. ती मुलगी स्वतःचा पत्ता सांगते. ईश्वरी तो फोन कट करते आणि घरातल्या सगळ्यांना सांगते की अर्णव सरांचा फोन लागला. एका मुलीने उचलला होता. तिने तिचा पत्ता सांगितला आहे. मी जाते आकाश सरांसोबत. अर्णव सर कुठे आहेत ना हे आता बघूनच येते. राकेशने चोरून हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. राकेश लगेच आपल्या गुंडांना फोन लावतो. इथे ते गुंड अर्णवला उचलून बाहेर घेऊन जात असतात. त्याला दुसरीकडे शिफ्ट करणार असतात. ते अर्णवला घेऊन बाहेर येतात, पण तेवढ्यात त्यांना कारचा आवाज येतो. ते अर्णवला खाली टाकून एका दुसऱ्या कारमध्ये निघून जातात. तर इथे ईश्वरी त्या मुलीकडे येते. त्या मुलीकडून मोबाईल घेते आणि त्या मुलीला विचारते, हा फोन ज्यांचा आहे ते दादा तुला सापडले का, दिसले का कुठे? आता राकेशचा प्लॅन कसा फसतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की घरातले सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. रात्रभर कुणाला झोप लागलेली नसते आणि त्यात वल्लरी सगळ्यांचं टेन्शन वाढवते. वल्लरी म्हणते, अर्णव खूप वैतागला आहे ना या माणसाला, त्यामुळे त्याने जीव दिला असेल. अविनाश ओरडतो आणि तिला गप्प बसायला सांगतो. राकेश म्हणतो, हे बघा, एक महत्त्वाची मीटिंग आहे. अर्णव सरांनीच ठरवली होती. काहीही झालं ना तरी ती मीटिंग अटेंड करावीच लागेल. मी जाऊन येतो. राकेश मीटिंगसाठी रेडी व्हायला रूममध्ये जातो. अंजली त्याच्याकडे येते. अंजली म्हणते, अहो, मीटिंगला जाणं एवढं महत्त्वाचं आहे का? मीटिंग कॅन्सल नाही होऊ शकत? राकेश म्हणतो, अहो अंजली मॅडम, मीटिंग जर कॅन्सल झाली असती ना तर खूप बरं झालं असतं. पण अर्णव सरांनीच ही मीटिंग ठेवली होती ना, त्यामुळे या मीटिंगला जावंच लागणार आहे. मी जातो. आता अर्णव सरांची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल, मग मी घेतो. अंजली म्हणते, तुम्ही सगळी जबाबदारी घेताय हे किती चांगलं आहे, पण मीटिंग झाल्यावर अर्णवला शोधायला जाल ना? राकेश म्हणतो, हो जाईन ना मी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. राकेश इथे मनात म्हणतो, अंजली मूर्ख, अगं बावळट बायको, अर्णव माझ्या ताब्यात आहे. ही मीटिंग झाली, सगळा घोळ निस्तरला की मग मी त्याला सोडीन. राकेश खुश होऊन ऑफिसला निघतो. तर इथे ईश्वरी, आकाश, शिर्के अर्णवला सगळीकडे शोधतात, पण अर्णवचा पत्ता कुठेच लागत नाही. आकाशला चौकीतून फोन येतो आणि आकाश, ईश्वरी चौकीत जातात. तिथे इन्स्पेक्टर आकाश आणि ईश्वरीला सांगतात की तुमचा नवरा म्हणजेच अर्णव सर काल पवई लेकजवळ होते आणि तिथूनच मिसिंग झालेत. कालच कोणीतरी एका माणसाने जीव दिला आहे. ह्या त्यांच्या वस्तू आहेत. या तुम्ही एकदा बघून घ्या आणि व्हेरीफाय करा ह्या वस्तू त्यांच्याच आहेत का. त्या ईश्वरीला सामान दाखवतात. त्यात अर्णवचं घड्याळ, अर्णवने काल घातलेले कपडे हे सगळं असतं. ईश्वरी हादरते. ईश्वरी म्हणते, हो, हे सगळं अर्णव सरांचंच आहे, पण माझी पूर्ण खात्री आहे अर्णव सर नसतील. अर्णव सर असं टोकाचं पाऊल उचलूच शकत नाही. ईश्वरीला एका मनाने भीती वाटत असते आणि दुसरीकडून वाटतं की नाही, अर्णव असं करणारच नाही. इन्स्पेक्टर म्हणतात, या वस्तू तर त्यांच्याच आहेत ना, तुम्ही एकदा बॉडी बघून घ्या आणि रेकग्नाईज करा की ती तुमच्या नातेवाईकाची आहे की नाही. ईश्वरी घाबरत कशीबशी पोलिसांसोबत जाते. तर इथे राकेश मीटिंगला येतो. राकेश मीटिंगला आल्यावर नेमकं प्रॉब्लेम काय झालं आहे हे जाणून घेतो आणि जी बिलं त्याच्या हातामध्ये येत नाही आहेत त्या बिलांची फाईल तो आपल्याजवळ घेतो. राकेश सगळी बिलं तपासून बघतो. तो मनात विचार करतो की आता काहीतरी मला करावं लागेल. 35 लाख रुपये या बिलांमध्ये ॲडजस्ट करावे लागतील, पण कसे करायचे? राकेश विचार करत असतो आणि तेवढ्यात राकेशची असिस्टंट तारा तिथे येते.
ताराच्या कामाचा पहिला दिवस असतो. राकेश तिला बसवतो आणि तिला म्हणतो, आज तुला काही जास्त काम नाही सांगणार, तू आज रिलॅक्स बस आणि काम काय आहे ना ते बघ. ताराला अर्जंटली पैसे हवे असतात. ती ॲडव्हान्स पगार आधीच मागते. राकेश मनात म्हणतो, पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स पगार कोण मागतं, पण ठीक आहे, आता हिचा फायदा करून घेतलाच पाहिजे. राकेश ताराला म्हणतो, तारा मॅडम, तुम्ही माझं छोटंसं काम करून द्या, माझं म्हणजे आपल्या ऑफिसचं. हे बघा, ही काही बिलं आहेत आणि 35 लाख रुपयांचा जरा घोळ दिसतोय. तुम्ही एक काम करा, या बिलांमध्ये फेक बिलं बनवा आणि ती व्यवस्थित दिसली पाहिजे. तारा विचारते, या सगळ्यामध्ये काही गडबड तर नाही ना? राकेश म्हणतो, नाही हो, अहो ही खूप मोठी कंपनी आहे आणि करोडोंचा सगळा बिझनेस सांभाळला जातो, त्यामुळे 35 लाख काही इकडे तिकडे गेले असतील, तुम्ही तेवढं करून बघा. तारा ठीक आहे म्हणते. ती सगळी बिलं घेऊन जाते आणि फेक बिलं बनवते. तर इथे ईश्वरी, आकाश पोलिसांसोबत डेड बॉडी रिकग्नाईज करायला येतात. ते बॉडी बघतात आणि तो अर्णव नाही याची खात्री करून घेतात. ईश्वरीच्या जीवात जीव आलेला असतो. ईश्वरी, आकाश तिथून बाहेर पडतात आणि पुन्हा अर्णवचा शोध घ्यायला लागतात. तर इथे ताराने फेक बिलं बनवलेली असतात. तारा ती सगळी बिलं घेऊन राकेशकडे येते. राकेश सगळी बिलं बघतो आणि मनात म्हणतो, वा वा वा, बरं झालं, हिने खोटी बिलं बनवली. आता या बिलांवर अंजलीच्या सह्या घेतो आणि त्यानंतर त्या अर्णवला सोडून देतो. राकेश ती सगळी बिलं घेऊन घरी जातो. तर थोड्या वेळाने राकेश घरी येतो. तो अंजलीला बिलं दाखवतो आणि तिला म्हणतो, ही काही बिलं आहेत आणि कामगारांचे पगार पण करायचे. अर्णव असला असता तर त्यालाच सांगितलं असतं. आता तुम्ही आहात ना, म्हणून प्लीज याच्यावरती सह्या करा ना. अंजली म्हणते, अर्णव येईल ना तेव्हा त्याच्या सह्या घ्या, मला नाही वाटत हे बरोबर. राकेश म्हणतो, नाही हो मॅडम, तुम्ही सह्या केल्या काय, अर्णव सरांनी सह्या केल्या काय, एकसारखंच आहे. तुम्ही सह्या करून टाका, म्हणजे पगार पुढे होतील. आता अर्णव सर नाही आहेत, त्यामुळे ऑफिस कोणीतरी सांभाळलं पाहिजे, मग मी सांभाळतो, करा सह्या. अंजली सह्या करणार असते, पण तेवढ्यात तिला अविनाशचा बाहेरून आवाज येतो की ईश्वरी, आकाश घरी आलेत. अंजली ती फाईल बाजूला टाकून देते आणि ईश्वरीला अर्णवचा पत्ता लागला आहे का हे विचारायला जाते. इथे राकेशची चिडचिड व्हायला लागते. एक छोटंसं काम होतं, अंजलीने सह्या केल्या असत्या तर बरं झालं असतं, या विचारात तो असतो. तर इथे घरी सगळे ईश्वरी, आकाश यांना अर्णवची माहिती मिळाली का ते विचारतात. पोलीस चौकीत गेल्यावर आकाश, ईश्वरी यांची काय अवस्था झाली होती, तिथे त्यांनी काय काय बघितलं हे सगळं घरच्यांना सांगतात. घरच्यांना अर्णवची अजून काळजी वाटायला लागते. सगळे देवघरात जातात आणि देवाचा धावा करायला लागतात. अर्णवसाठी ते देवाकडे प्रार्थना करत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.